नमस्कार। आता आपण नालासोपारा पूर्वेला उपस्थित आहोत। नालासोपारा पूर्वेच्या वसंत नगरी या परिसरामध्ये सकाळच्या सुमारास आपण माझ्या मागे पाहू शकता, या ठिकाणी जे आहे रस्ता अचानक फाटायला सुरुवात झाला। म्हणजे एक पाईपलाईन होती जी खाली फुटली, पाण्याची पाईपलाईन, आणि या पाईपलाईन फुटल्यानंतर अचानकच इथून रहदारी सुरू होती नागरिकांची आणि रस्त्याला भेगा पडायला लागल्या। आणि या भेगा पडल्यानंतर आतून जे आहे ते पाणी यायला सुरुवात झाली। पाणी इतक्या प्रेशरमध्ये होतं की नागरिकांना खरं तर वाटायला लागलं की या ठिकाणी कोणता भूकंप आला आहे का। जर आपण ह्याच बाजूला बघू शकता व्हिडिओमध्ये, तर आपण पाहू शकता की रस्त्याला कशा प्रकारे भेगा पडलेल्या आहेत। इतक्या प्रेशरमध्ये हे पाणी जे आहे ते बाहेर आलं आणि आजूबाजूला जे नागरिक उभे होते ते रस्त्यामध्ये खड्डा पडायला लागला, म्हणून ते बाजूला झाले। जेव्हा संपूर्ण घटनेची माहिती महानगरपालिकेला दिली तेव्हा कळलं की आतमध्ये एक पाईपलाईन आहे जी बंद करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे या पाईपलाईनचं अचानक प्रेशर वाढला आणि पाणी जे आहे ते बाहेर आलं आणि रस्त्याची हालत इतकी खराब होती की अक्षरशः रस्ता फाटून जे आहे ते पाणी बाहेर आलं। इतकंच नाही तर इथून काही अंतरावर आणखी एक सोसायटी आहे, त्या सोसायटीच्या इथे देखील अशीच परिस्थिती झालेली आहे। म्हणजे दोन्ही बाजूला प्रेशर इतकं जास्त वाढलं की रस्ता फाटून जे आहे ते पाणी या ठिकाणाहून बाहेर आलं। सकाळचा वेळ होता, शनिवारचा वेळ होता, तर शनिवारचा दिवस आहे। सकाळच्या वेळेस या रस्त्याला जे आहे ते मोठ्या प्रमाणात रहदारी होती आणि अचानक जेव्हा प्रेशरने पाणी बाहेर यायला लागले, रस्त्याला भेगा पडायला लागल्या, लोक इथून बाजूला यायला लागली। लोक ह्या फुटपाथवर येऊन थांबली। त्यांना वाटलं की अचानक भूकंप आला आणि इतक्या प्रेशरने पाणी बाहेर आलं की नागरिकांना काय करायचं हेच समजत नव्हतं। अचानक या ठिकाणी जे ते भीतीचं वातावरण पसरलं आणि आपण पाहू शकता त्या बाजूला की इथे बॅरिगेड लावून हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आला रहदारीसाठी। आणि नागरिकांनी त्या ठिकाणी येऊन बॅरिगेड लावलं आणि जे ते समजायला सुरुवात केली की नेमका इकडे काय प्रकार घडलाय। महानगरपालिकेला या संपूर्ण घटनेची जी आहे ती माहिती देण्यात आली। पालिकेने आता काम सुरू केलेलं आहे, परंतु आपण पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते वाया चाललेलं आहे। पाईपलाईन जी आहे ती उघडी होती, पाईपलाईन इथे लॉक करण्यात आलेली नव्हती आणि प्रेशर आला आणि पाणी जे इतक्या जोरात बाहेर आलं। परंतु रस्त्याची परिस्थिती किती खराब असेल ह्याच्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो। आणि जे पाणी येतं आहे बाहेर, तुम्ही बघू शकता की पाणी किती मोठ्या प्रमाणात वाया चाललं आहे। पाईपलाईनचं काम करायचं आहे, परंतु सततच्या लिकेजमुळे जे आहे ते इथे काम करायला पण अडीअडचणी येत आहेत, कारण पाणी डायरेक्ट बंद होत नाही आहे। दुसरं म्हणजे की पाणी बंद होत नसल्याने या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पाणी वाया चाललं आहे। एका बाजूला जिथे नालासोपारा पूर्वेचे असे भाग आहेत जिथे पाणी पुरवठा होत नाही आहे आणि नागरिकांना अनेक लांबपर्यंत जाऊन जे ते पाण्यासाठी धडपड करावी लागते, तर दुसऱ्या बाजूला हे आहे जिथे पाणी जे ते इतक्या मोठ्या प्रमाणात वाया जाते। कुठेतरी महानगरपालिकेची हलगर्जीपणा आहे, त्याबरोबर कॉन्ट्रॅक्टरचा देखील हलगर्जीपणा आहे की कशा प्रकारे अर्धवट काम किंवा खराब काम केलं आणि समपूर्ण घटना घडली आहे। त्याच्यामुळे नागरिकांमध्ये सकाळी धांदल उडाली होती आणि अजूनपर्यंत आता जवळपास 5 ते 6 तास उलटून गेले तरी देखील काम अद्यापही सुरू आहे। अजूनही पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं नाही आहे, पाणी थांबवण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे पाहण्यासारखं असं हे काम किती वेळा सुरू होतं, परंतु आज सकाळी जी काही घटना घडली त्याच्यावरून समजून येतं की पाण्याचं प्रेशर आणि रस्त्यांची परिस्थिती किती खराब होत चाललेली आहे। धन्यवाद।